मित्रांनो, राज्यभर चर्चेत असलेल्या स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर आता जळगावमध्ये मोठी घडामोड घडली आहे. विशेष म्हणजे महायुतीतील शिवसेनेच्या शिंदे गटानेच महावितरण विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने या आंदोलनाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. तर नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे शिवसेनेच्या शिंदे गटाने महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध केला. ग्राहकांची परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे की नागरिकांना वाढीव वीज बिल, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आणि कमी दाबाची वीज मिळण्याच्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे. अशा परिस्थितीत स्मार्ट मीटरची सक्ती करणं योग्य नाही. आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट मागणी केली की आधी वीज पुरवठा सुरळीत आणि दर्जेदार करा, त्यानंतरच स्मार्ट मीटरबाबत निर्णय घ्या. तसेच कोणत्याही ग्राहकाच्या घरात त्याची पूर्वपसंती घेतल्याशिवाय स्मार्ट मीटर बसवू नयेत, अशी मागणीही करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर बावरकर यांनी केले. यावेळी आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवली नाही तर शिवसेना आणि युवा सेनेच्या वतीने आणखी तीव्र जन आंदोलन उभारलं जाईल, असा इशाराही महावितरण प्रशासनाला देण्यात आला आहे. दरम्यान राज्यातील अनेक भागात स्मार्ट मीटरच्या विरोधात नागरिकांकडून आणि विविध राजकीय पक्षांकडून आंदोलनं सुरू आहेत. त्यामुळे स्मार्ट मीटरचा मुद्दा आता केवळ वीज पुरवठ्यापुरता मर्यादित राहिलेला नसून तो राज्याच्या राजकारणातही महत्त्वाचा विषय बनला आहे. आता महावितरण आणि राज्य सरकार यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तुमच्या भागात स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत का? आणि स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढ होत असल्याचं तुम्हालाही वाटतं का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या बोलेमेटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.